उल्हासनगर रिपब्लिकन सेनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आनंदराज आंबेडकर यांचे सुपुत्र अमन आंबेडकर यांनी हजेरी लावली। रिपब्लिकन सेनेने शिवसेना शिंदे गटासोबत युती केली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात 10% जागा रिपब्लिकन सेनेला मिळतील आणि शिवसेना शिंदे गटासोबत रिपब्लिक सेना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवेल असं अमन आंबेडकर यांनी स्पष्ट केले। त्यामुळे रिपब्लिकन सेनेला महायुतीतून 10% जागा मिळणार की शिवसेना शिंदे गट आपल्या वाट्याला आलेल्या जागातून रिपब्लिकन सेनेला त्या जागा देणार हे या निमित्तानं जत्रेचं आयोजन केले। परंतु पावसाच्या आज उल्हासनगर या ठिकाणी जो कार्यक्रम उत्सव जो साजरा करतायत आणि जो आयोजित केलाय त्याबद्दल मी दादांना त्याच्या शुभेच्छा देतो, त्यांचे आभार मानतो की तुम्ही असा काही उपक्रम राबवलाय। तर असं हा आमच्या चित्रपटाचं नाव आहे। 21 नोव्हेंबरला संपूर्ण उल्हासनगरला पण येणार आहे। तर सर्वांनी सर, आगामी निवडणुकीमध्ये उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये रिपब्लिकन सेना जी आहे ते किती सीटांवरती लढणार आहे? आता उल्हासनगर मधलं सांगू शकत नाही, पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जशी आमची एकनाथ शिंदेजींची युती झाली आहे त्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला 10% एवढ्या जागा भेटतील। त्यामध्ये उल्हासनगर मध्ये किती भेटतील याबद्दल मी तुम्हाला आता नक्की सांगू शकत नाही। आम्ही समाजाला एकच सांगू की ही जी युती आहे आपण मागच्या अनेक वर्षापासून बघतोय की आंबेडकरी समाज हा प्रयत्न करतोय सत्तेत जाण्याचा, पण आंबेडकरी समाज हा असा आहे की त्याच्या एखाद्या बळावरती आपण कधीही निवडणूक लढू शकत नाही। कारण आपण आज इकडे सुद्धा बघत असाल की भाजप सारखा जो एवढा मोठा जग प्रसिद्ध पक्ष आहे त्याला सुद्धा 2-2 पक्षांची युती करावी लागते। म्हणून रिपब्लिकन सेनेने ही जी एकनाथ शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे त्याच्यावर युती करून कुठेतरी आंबेडकरी समाजाने एक पाऊल तरी टाकावं सत्तेमध्ये, याचं जे स्वप्न बघितलंय त्याबद्दल सगळ्याच आंबेडकरी जनतेने स्वागत सुद्धा केलंय। आणि हळूहळू तुम्ही आता बघा आनंदात साहेब सुद्धा महाराष्ट्रात दौरे चालू करतील आणि मी सुद्धा मुंबईत करत होतो, आता महाराष्ट्रात सुद्धा बाहेर पडण्याचा, कारण जो प्रतिसाद अख्ख्या आंबेडकरी चळवळीने रिपब्लिकन सेनेवर दिलाय आणि देत आहेत, अनेक नवीन कार्यकर्ते असतील, जुने कार्यकर्ते असतील, ते सुद्धा आता बाहेर पडतायत की कुठेतरी साहेबांनी आमच्यासाठी विचार केलाय, सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी विचार केला। याच्या मागे मी साहेबांबरोबर खंबीरपणे उभे राहू।